नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, कारण भारतीय संविधानानं आपल्याला काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्यामध्ये आर्टिकल 20 आणि 21 फार महत्त्वाचा आहे. आर्टिकल 20 काय सांगते मित्रांनो, पहा. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी कायदा अस्तित्वात असेल, जो कायदा अस्तित्वात असेल त्याचवेळी जर त्या व्यक्तीनं जर एखादा गुन्हा केलेला असेल, जो कायदा अस्तित्वात असेल त्याचवेळी जर गुन्हा केलेला असेल, तर त्या कायद्यानुसार त्या व्यक्तीला जी काही शिक्षा असेल किंवा दंड असेल किंवा दंड आणि शिक्षा दोन्ही असतील त्या होतील. समजा एखाद्या व्यक्तीनं जर 2025 मध्ये जर गुन्हा केलेला असेल आणि त्या शिक्षेचा जर कायदा 2026 जर बदललेला असेल, ज्या दिवशी गुन्हा झालेला असेल त्या दिवशी जो कायदा असेल तोच कायदा त्या गुन्ह्याला लागू होईल, हे आर्टिकल 20 सांगतं. 2025 गुन्हा केला आणि 2026 जर कायद्यामध्ये जर तरतूद देऊन कायदा जर बदलला, तर जो गुन्हा 2025 झालाय त्यामध्ये जे गुन्ह्याला शिक्षा आहे तीच शिक्षा त्या आरोपीला होईल. 2026 मध्ये गुन्ह्यामध्ये शिक्षा वाढ झाली असेल किंवा कमी झाली असेल म्हणून कमी किंवा जास्त होणार नाही, हे आर्टिकल 20 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीनं जर एक गुन्हा केलेला असेल, एका गुन्ह्याबद्दल एकच शिक्षा मित्रांनो होणार आहे. त्यामध्ये जरी राष्ट्रपतींनी ढवळाढवळ जरी केली तर एका गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा देता येणार नाही. ह्याचा अधिकार राष्ट्रपतींना सुद्धा संविधानानं दिलेला नाही. दुसरं आर्टिकल 21 असं सांगते की तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुमचं कुणीही हिरावून घेता येणार नाही किंवा दुसरी व्यक्ती तुमच्यावर कोणत्याही प्रकारे धन दांडगा वा बळजबरी वगैरे करू शकत नाही. तुम्हाला जीवन जगण्याचा पूर्ण अधिकार आर्टिकल